नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 ठळक बातम्या पाहणार आहोत. त्यामध्ये राजकारणातील बातम्या आहेत. त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आपल्याला डिसेंबरमध्ये हप्ता भेटणार आहे लाडकी बहीण योजनेचा, त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे की आपल्याला 6वा हप्ता कधी मिळणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघूया. तर आपली पहिलीच बातमी आहे, मनसे देणार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला पाठिंबा, राजकीय वर्तुळात खळबळ. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. राज्यातील 288 मतदारसंघासाठी जवळपास 7,000पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीला मदत करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकताच अंबरनाथतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनाही एकमेकांची गळाभेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. तर मनसे हे माझे मित्र असून ते मला मदत करतील याची फक्त खात्रीच नव्हे तर गॅरंटी आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी दिलेली आहे. तर आपली दुसरी बातमी येत आहे, अब्दुल सत्तार म्हणजे औरंगजेब, सिल्लोड विधानसभेच्या रणभूमीत मोठी धुमचक्की, भाजपच्या या बड्या नेत्याने फोडला वादाचा नारळ. शिंदे सेनेचे मोठे शिलेदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महायुतीलाच घटक पक्षातील नेत्याने आसूड ओढला आहे. अब्दुल सत्तार औरंगजेब आहेत. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा वादाचा नारळ भाजपच्या या बड्या नेत्याने फोडला. सिल्लोड विधानसभेच्या रणभूमीत आता महायुतीमध्येच सामना रंगल्याचे दिसून येते. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिंदे सेनेला मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा नवीन वाद नाही. त्याला जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवाची झालर आहे. त्याचे पडसाद आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दिसतील असा दावा करण्यात आलेला आहे. आपली नंतरची बातमी येत आहे, भाजपची मोठी खेळी, प्रचारासाठी मास्टर प्लॅन तयार, मोदी-शहांचा कुठे सभा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघासाठी जवळपास 7,000पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराला धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता महायुतीकडून प्रचाराचे जोरदार नियोजन करण्यात आलेले आहे. तर आपली नंतरची बातमी येत आहे, महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, मी टीम लीडर. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की काँग्रेसला दूर ठेवा, नाहीतर मी माझं दुकान बंद करेल. पण त्यांच्याच मुलाने मुख्यमंत्रीपदाच्या मोहात काँग्रेसची हातमळणी करत युती केली. वैयक्तिक स्वार्थासाठी मोहाच्या जाळ्यात अडकून त्यांनी काँग्रेससोबतच सरकार स्थापन केलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्षाचा आदेश मानतो, शिस्त असते ती पाळतो. परिस्थिती बदलेल का? शिवसेना भाजप युती पुन्हा होईल का? याचा आम्ही विचार करत होतो, पण आमच्या लाख प्रयत्नानंतरही ते शक्य झालं नाही. शिवसेनेत शिवसैनिकांचं नुकसान होत होतं. शिवसेना संपुष्टात येत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आणि भाजपसोबत गेलो. ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेचं मोठं नुकसान होत असल्याचं टीकाही त्यांनी केली. आपली पुढची बातमी येत आहे, पवार कुटुंबात फूट, पहिल्यांदाच 2 दिवाळी पाडवा. गोविंद बागेत शरद पवार तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी. राज्याच्या राजकारणात सुरू असलेला संघर्ष आता पवार कुटुंबात देखील पाहायला मिळत आहे. इथून पाठीमागे अख्खं पवार कुटुंब गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी पाडवा साजरा करायचं. पवार कुटुंबांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत 2 दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंद बागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर आपली पुढची बातमी येत आहे, 1500 रुपये देऊन नादी लावताय काय? आता मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पूर्वची बार उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता त्यांनी अंतरवाडी सराटीत बैठक घेतली. त्यात दलित, मुस्लिम, मराठ्यांची एकत्रित मोठं बांधण्याची घोषणा केली. त्यामुळे येत्या विधानसभेत समीकरणं बदलण्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचं नाव न घेता राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. तर आपली पुढची बातमी येत आहे. मंत्र्यांच्या संपत्तीत 5 वर्षांमध्ये भरघोस वाढ. कोणाची संपत्ती 772% वाढली तर काहींची 220%. वाचा संपूर्ण रिपोर्ट. बघा, गेल्या 5 वर्षांमध्ये शिंदे, फडणवीस, पवार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची संपत्ती काही प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. मात्र या सरकारमध्ये असे देखील काही मंत्री आहेत ज्यांच्या संपत्तीमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जातून ही माहिती समोर आलेली आहे. यातील अनेक मंत्र्यांनी स्थावर संपत्ती जसं की घर, जमीन, बंगला यामध्ये गुंतवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 772% वाढ झाली आहे. 2019मध्ये आदिती तटकरे यांची संपत्ती 39 लाख रुपये होती, तर 2024मध्ये त्यांची संपत्ती 3.4 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर रवींद्र चव्हाण यांची संपत्तीमध्ये 117% वाढ झालेली आहे. 2019मध्ये रवींद्र चव्हाण यांची संपत्ती 7 कोटी इतकी होती, त्यात आता वाढ होऊन ती आता 15.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीमध्ये 220 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. संजय राठोड यांची संपत्ती 5.9 कोटी रुपयांवर वरून 15.9 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संजय बनसोडे यांची संपत्ती 164% वाढली आहे. त्यांची संपत्ती 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. तर आपली पुढची बातमी येत आहे. संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, कुणी केला हल्लाबोल. बघा, विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मनसेसोबत केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केलेली आहे. संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोलले ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हे हवेत विधान करत असतात, त्यामुळे या विधानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर आपली पुढची बातमी येत आहे. गिरीश महाजनांकडून सतत फोन, पण मी माघार घेणार नाही. भाजपच्या बंडखोरीचं ग्रहण संपता संपेना. राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील निवडणुका पार पडणार आहेत, तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार याद्यानंतर काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. त्यामुळे काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरांचं बंड संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावललं जात आहे. निवडणुकीत फक्त काम करून घेतलं जातं, त्यानंतर 5 वर्षे त्यांना विचारलंही जात नाही, असा आरोप डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी केलेला आहे. मी याच कारणामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, असंही भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आपली पुढची बातमी येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची संपत्ती 5 वर्षात 500 कोटींवरून 3,300 कोटी. कोण आहे ते उमेदवार? बघा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता 2 दिवस महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज माघार घेता येणार आहे. यामुळे विविध राजकीय पक्ष बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारांचे निवडणूक अर्ज भरताना उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत. त्यात संपत्तीची माहिती दिलेली आहे. राज्यातील सर्व श्रीमंत उमेदवार कोण याबाबतची माहिती समोर आली आहे. भाजपचे घाटकोपर पूर्वमधून उभे असलेले उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्व श्रीमंत उमेदवार असल्याची शक्यता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 3,383 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. गेल्या 5 वर्षात त्यांची संपत्ती 575% वाढली आहे. 2019मध्ये शपथपत्रात त्यांनी 500.62 कोटी असल्याचे जाहीर केलेले होते.
तर अशा ह्या महत्त्वाच्या अशा बातम्या त्या आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल